पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून 10 लाख रुपये डिपॉझिट मागितल्याची कबुली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डीन धनंजय केळकर यांनी दिली आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या दिवशी डॉक्टरांचे राहू-केतू कसे फिरले माहीत नाहीत, त्यांनी पेशंटच्या केस पेपरवर 10 लाख रुपये डिपॉझिट लिहून दिलं अशी पद्धत नाही आहे असं ते म्हणाले। पण त्या दिवशी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कसं काय लिहून दिलं माहीत नाही असं अजब उत्तर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिलंय। तर दुसरीकडे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देता धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतलाय। या प्रकरणी सुश्रुत घैसास यांनी अगोदरच राजीनामा दिलाय। हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती। ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये। हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे, त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे दिलेले, हा छापील पेपर प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो। हा भिसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर। डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल। डिपॉझिट लिहायची पद्धतच नाहीये, परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता। मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो, आजवर किती केल्या असतील अगणित असतील, एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात। या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता।